थँक्यू बेबी, तू वेळेवर आलास, नाहीतर वाट लागली असती. मला मला काही सुचतच नव्हतं. मम्मानी सडनली मला विचारलं, मी ब्लँक झाले होते. अरे आवाज बंद. मूर्ख आहेस का जरा तू? अक्कल नाहीये तुला? इतकी दारू कोण पिता संचिता? बेबी इतकी कुठे, जस्ट 2 ड्रिंक्स घेतले. बाहेर जाणं सांग. 2 ड्रिंक्स घेतले होते. मूर्ख. मी माझ्या हातांनी 2 बॉटल्स त्या डस्टबिन मध्ये टाकल्यात. तू जरा मूर्ख आहेस का? दारू प्यायली ते प्यायली, बरी इथे दारात पडली होतीस. नेमके मॉम डॅड आले, त्यांनी बघितलं. त्या मॉमने तर म्हणजे बोलवलं डॉक्टरांना, त्यात पण ते जहांगीर डॉक्टर. वी आर फिनिश्ड संचिता, आपण संपलोय. त्या डॉक्टरला कळलं असणार आहे की तू प्रेग्नंट नाही असते. कळतंय का तुला? बेबी प्लीज काम डाऊन. त्यांनी शुअर नाही सांगितलंय का? अरे अगं मोठे, 2 दिवसांचा वेळ मागून घेतलाय त्यांनी. त्यांच्याकडे रिपोर्ट आल्यानंतर त्यांना कळणार की तू प्रेग्नंट नाहीयेस. तो येणार, सगळ्यांसमोर सांगणार की तुमची सून तर प्रेग्नंट नाहीये. मग झालं, संपलं, बट्ट्या बोळ. सुजित, मी या अँगलने विचार केलाच नव्हता. अरे कारण तू मूर्ख आहेस. आय ऍक्सेप्टेड. मी मूर्ख आहे. पण बेबी, हे सगळं मम्मा आणि डॅडना कळलं तर ते मला घरातून हाकलून लावतील. मी काय करू? प्लीज प्लीज हेल्प मी. प्लीज हेल्प मी. सुजित चुप बस. चुप, एकदम चुप. आता मला विचारून काय फायदा आहे? काय करू मी? मूर्ख. दारू पिताना जरा शांतपणे विचार केला असता ना की हे मी करते ते बरोबर करते की नाही करते, ते इतका मोठा प्रॉब्लेम झालाच नसता. तू प्रत्येक वेळेला काहीतरी घाण कर आणि नंतर शिंतोडे माझ्यावर पण उडणार म्हणून मी तुला मदत करायची. गोंधळ घातलायस तू. आता मला विचारते मी काय करू? हेल्प मी. खरं सांगू, मी इतकी सुद्धा तुला मदत करायची इच्छा होत नाहीये मला. इतकी. मूर्ख. अच्छा, इच्छा नाहीये तुझी? नाहीये. ठीक आहे, नको करूस मदत. मग फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. आतापर्यंत जेव्हा जेव्हा जे काही केलंय ना ते तुझ्याच भल्यासाठी होतं. आणि आता हे जे काही घडतंय ना तुझ्या माझ्या आयुष्यात, आपल्या घरात, त्याला कारणही तूच आहेस. मी? हो. स्वानंदीवर जर रेप केला नसतास ना तर तिला आणि तिच्या बाळाला संपवण्याचे प्रयत्नच करावे लागले नसते. पण नाही होत आहे ना तसं. तिच्यावर रेप केलायस तू आणि म्हणून हे सगळं आम्हाला भोगावं लागतंय. केलंयस तू, पण शिक्षा भोगतोय आम्ही. मी, डॅड आणि मम्मा सुद्धा. आणि आणखी एक गोष्ट, त्या दिवशी पोलिसांना साक्ष दिली की तू पार्टीमध्ये नव्हतास, माझ्या बरोबर होतास, म्हणून वाचलायस तू. त्यामुळे या भाषेत माझ्याशी नाही बोलायचं. आणि मुळात बोलताना विचार करूनच बोलतो. दारू म्हणे दारू. आणि राहिला प्रश्न त्या दारूचा, तर प्यायले मी दारू. आपली स्वानंदीपासून सुटका व्हावी म्हणून त्या प्रसादाच्या शिऱ्यात मी विष टाकलं. स्वानंदी बेशुद्ध पडल्यानंतर, ती हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर स्ट्रेस रिलीफ म्हणून मी दारू प्यायले. यात काही पाप नाही केलेलं मी. बस झाला. प्रत्येक वेळा तू माझ्यासाठी काय काय केलंयस, माझ्यावर किती उपकार केलेस हे सांगण्याचा मला प्रयत्न करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्याशी लग्न करून तुझ्यावर जगातले सगळ्यात मोठे उपकार केलेत. हो. तू स्वानंदीचा रेपिस्ट आहेस हे माहित असूनही मी तुझ्याशी लग्न केलं ना, हे उपकार आहेत. हेच करूया आपण. मी तुझ्यावर कसे उपकार केले, तू माझ्यावर कसे उपकार केले, हेच खेळत राहूया. उपकार. संचिता, काय सिच्युएशन आहे? त्या डॉक्टरचं काय करायचंय त्याचा विचार नको करायला आपण. खरं तर मलाही आहे त्याचं टेन्शन थोडं. काहीतरी करायला हवं. वाट लागेल नाही तर माझी. काहीच नाही करू शकत आपण. वी आर सो फिनिश संचिता. मी त्याला खाली मॅनेज करण्याचा प्रयत्न करत होतो. मी त्याला म्हटलं बाबा पैसे घे, माझ्यावरच टाफरला. मॅनेज नाही होऊ शकत. त्यात तो डॅडचा मित्र आहे जहांगीर. त्याने जर डॅडला सांगितलं ना तर आपली वाट लागेल. काय करू शकतो तू सांगणार. तो घरी येऊन ते रिपोर्ट समोर ठेवणार आणि सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकणार. नाही रे,
बेबी, आपण त्या डॉक्टरलाच खोटं पाडलं तर? नॉट पॉसिबल संचिता, कसं शक्य आहे? आहे, शक्य आहे. कसं? संचिता, ही आयडिया चांगली आहे, पण रिस्की आहे यार सगळं. बेबी, रिस्क के आगे रिवॉर्ड आहे आणि आता आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन नाहीये. सो वी हॅव टू डू दिस. ओके, लागूया मग कामाला. इथे पण नाही. गेला कुठे मणी? मणी गेला कुठे? यायचं का आत? अरे वकील साहेब, या ना, या, बसा. काय, कसं काय येणं केलं? काही काम होतं का? असं काय करताय सर? अहो तुम्हीच तर मला 1 महिन्यानंतर यायला सांगितलं होतं. अहो त्या दिवशी नाही का मॅडमचे आणि मणीचे आपण हक्क देण्याचे पेपर्स बनवले होते, पण मॅडमचा हात थरथरत होता, त्यामुळे ती सहीच झाली नाही. आणि मग त्या दिवसाचं काम ते तसंच राहिलं. आणि मग तुम्ही म्हणालात की 1 महिन्यानंतर या. पण मग आता मॅडमची तब्येत कशी आहे? हा, तब्येत ठीक आहे. हो, मी विसरलोच होतो. हे बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. वकील साहेब, यायच्या आधी एक फोन तरी करायचा. हो, ते राहूनच गेलं, पण मला वाटलं तुमच्या असेल लक्षात. द्या पेपर्स, द्या बघू मला. हो. काय ना वकील साहेब, माणसाची इच्छा आणि त्याची पूर्तता याच्यामध्ये नशीब नावाची एक अजब गोष्ट असते. काय ना, अनेक लोकांची इच्छा असते पण त्याची पूर्तता होत नाही. याचं कारण असं की त्या गोष्टी त्यांच्या नशिबात नसतात. नशीब ते घडू देत नाही. काय ना वकील साहेब, की माझी खूप इच्छा आहे की नीलम आणि मणीला माझं नाव द्यावं, त्यांना त्यांचा हक्क द्यावा. ह्यासाठी आपण किती प्रयत्न करतोय की नाही? हो, पण काय करणार, त्यांच्या समजा नशिबातच नसेल तर आपण तरी किती प्रयत्न करणार, हो की नाही? वकील साहेब, आंदोलन करणारे हे गुंड नव्हते तर आमच्या पक्षातले कार्यकर्ते होते. काहीही झालं तरी सुद्धा त्यांना जामीन मिळायला हवा, नाहीतर आमचे पक्षश्रेष्ठी आमच्यावर नाराज होतील. कळतंय का तुम्हाला? अरे नीलम, तू इथे काही काम होतं का? हा, तू काही शोधतेस का? हो, मणी कुठे दिसला नाही ना, मी त्याला शोधत होते. मला वाटलं तो इथे आहे. सॉरी, तुमच्या मीटिंग मध्ये मी थोडंसं डिस्टर्ब केलं तुम्हाला. नाही नाही, इट्स ओके.
सर हे नक्की काय सुरू आहे? आपण जे त्या दिवशी पेपर बनवले ते ह्या मॅडमला आणि मणीला त्यांचा अधिकार आणि तुमचं नाव देण्याकरिताच ना? मग हे पेपर का तुम्ही फाडलेत? अहो ह्याकरता 2-3 ड्राफ्ट बनवले, त्याच्यानंतर फायनल केले होते. किती मेहनत घेतली यावर आपण. तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्हाला मिळतील. आम्हाला त्याचं फळ नको होतं म्हणून आम्ही पेपर्स फाडलेत. तुम्ही तुमचे पैसे मोजा, फळाची चिंता करू नका, ते आमच्यावर सोडा. पण सर मी म्हणालो ना वकील साहेब, मणी आणि नीलमच्या नशिबामध्ये आमचं नाव आणि त्यांचा हक्क नाहीये म्हणून. आता समजा ते त्यांच्या नशिबातच नसेल तर आपण तरी किती जबरदस्ती करणार आहोत? काही पॉइंट आहे का त्याच्यात? नाही ना. पण सर या तुम्ही. येतो सर. हा सगळा नशिबाचा खेळ आहे म्हणे. ते कुठे मला सांग. काय हे बघ. संचिता, हे काय? तू बाहेरचे चिप्स खातेस? अगं प्रेग्नन्सी मध्ये असं काही खायचं नसतं बाहेरचं. घरातलं पौष्टिक अन्न खायचं असतं. मम्मा मी फक्त 2 चिप्स खाल्लेत. नाही, अजिबात नाही. ते बाजूला ठेव. हे बघ, मी तुझ्यासाठी पौष्टिक नाश्ता आणि ज्यूस आणलाय, कारल्याचा ज्यूस. ते पोटभर खा. आणि सुजित, तुला पण काही कळत नाही का रे? तू पण खायला लागलास हिच्या बरोबर. मम्मा मी कळलं तर काय प्रॉब्लेम आहे? मी कुठे प्रेग्नंट आहे? हो, पण होणाऱ्या बाळाचा बाबा आहेस ना. मग थोडे दिवस संचिता बरोबर कंपनी म्हणून बाहेरचं खाणं बंद केलं तर काय प्रॉब्लेम आहे का? पटलं, हे पटलं. चल आजपासून मी पण सोडलं. संचिता बरोबर मी सुद्धा बाहेरचं काही खाणार नाही. पण मम्मा मला भूक लागली. संचितासाठी जे काही आणलं ते थोडं मला पण दे ना. बरं बाबा, तू पण खा थोडस. घे. संचिता, हा फक्त तुझ्यासाठीच आणलं ना मम्माने. तू खा. मी उगाच म्हटलं मला खायचंय. माझं तसंही पोट भरलंय मम्मा. नाही मी तू आलो. खा, तू ऐक ऐक मला नको. संचिता, सुजित, खा अरे गं. मम्मा चला, आणि हा घे कारल्याचा ज्यूस. मम्मा ओ हे सगळं नाही आवडत मला. अगं आवडत नाही कसं? हे बघ, तू खात नाहीस म्हणून तुला चक्कर आली, अशक्तपणा आलाय तुला. ते इंटरनेटवर लागतं ना, मी त्यातनच बघून रेसिपी बनवल्यात. प्रेग्नंट बायकांनी काय खायचं काय खायचं नाही बघ, त्यातनं बघून मी आंबे हळद घातलेले ओट्स बनवलेत आणि हा कारल्याचा ज्यूस. चला प्या 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 प्या. मम्मा नको ना मम्मा. मम्मा हे बघा उलटी येते. बघ मम्मा नको. बाळासाठी आईला कष्ट करायला लागतात. हाताने करणार, तुला डिलिव्हरीच्या वेळेला कळेल. मम्मा चल 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 पी. मम्मा नको ना मम्मा. मम्मा नको ना. संचिता, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. प्या. मम्मा मला नाही. नाही, सगळं प्यायचं, सगळं प्यायचं. चला हे खा. हो मम्मा ऐका ना, मी नंतर मम्मा. माझा गुन्हेगार सापडावा म्हणून तुम्ही दोघंही मला मदत करत होते. माझ्यापेक्षा जास्त प्रयत्न करत होतात तुम्ही. पण आता तुम्हीच टाळताय म्हणी सर. असं तर नाहीये ना की माझा गुन्हेगार कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही ते माझ्यापासून लपवत आहात? मी तुमचा खरा गुन्हेगार आहे स्वानंदी. मला माफ करा, कारण जे सत्य शोधायला तुम्ही हॉस्पिटलमधून या अवस्थेत घरी आलात ते सत्य तुमच्यापासून लपवतोय. तुमचा गुन्हेगार माहीत असून तुम्हाला त्याच्याविषयी सांगत नाहीये. म्हणून मी तुमच्या गुन्हेगारा इतकाच अपराधी आहे स्वानंदी, आणि मला तुमचा अपराधी नाही राहायचंय.
अरे खरंच बाबा, खरंच काय करत होतो मी? बिझी होतो. अगं खरंच काल रात्री मी मदत करायला गेलो होतो म्हणून फोन नाही करू शकलो. मी खरं सांगू, जोवर ना मी कोणाला मदत करत नाही ना, मला छान नाही वाटत. घास माझ्या घशाखालीच उतरत नाही. तुला आठवतंय ना, मी तुला मदत केली होती तेव्हाच आपण भेटलो होतो. याच्यामुळे हे सगळं घडतंय. याच्यामुळे स्वानंदीला त्रास होतोय. याच्यामुळेच मी स्वानंदीला सत्य सांगू शकत नाहीये. यानेच माझे हात बांधलेत. याच्यामुळे मी स्वानंदीच्या नजरेतून पडतोय. याच्यामुळे आमच्यात परत गैरसमज, परत दुरावा निर्माण होणार आहे. मी याला नाही सोडणार. याला सोडलाच नाही पाहिजे. याला सोडायलाच नको. मणी, मणी काय करत होतास तू? मणी काय चाललंय तुझ्या डोक्यात? हा, काय करत होतास तू? मणी काय झालं? मणी, मणी काय चाललंय? नाही, काय नाही. तुझं आत्ता काही काम होतं माझ्याकडे? विषय बदलू नकोस. आई आहे मी तुझी, कळतंय मला. काय चाललंय तुझ्या डोक्यात? मला याला मारून टाकायचं आहे. मणी, वेळ लागले का रे तुला? असा विचार तुझ्या डोक्यात येऊच कसा शकतो? असला विचार कर. काय झालंय मणी तुला? हा, तू तोच मणी आहेस ना, जो सगळ्यांचा चांगला विचार करतो. कुणाला त्रास झाला की त्याला त्रास होतो. तो मणी कुठे आहे? हे माझा नाही राहिला आता चांगुलपणावर विश्वास. तू, मी, स्वानंदी, आपण प्रत्येकाशी चांगलं वागतो. कोणाचं कधी वाईट केलं नाही. वाईट केलं काय चिंतलं सुद्धा नाही. आपण काय भोगलंय ना हे फक्त आपल्याला माहिती. आई आणि हा याच्यामुळे आपल्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हा पार्ट्या करतोय, मजा मारतोय, गुन्हेगार असून मोकाट फिरतोय उजाळ माथ्याने. याला नाही सोडणार. याला सोडलाच नाही पाहिजे. या, चल बाय. वाव, म्हणे कशी आहे आता तब्येत वहिनींची?
ऑल गुड. बरं, तुला कधीही काही मदत लागली तर बिंदास मागायची माझ्याकडून. काय करणार, मदत करणं स्वभावच आहे माझा. शांत हो मणी, शांत हो. आई, ह्याच्यामुळे स्वानंदीला त्रास होईल म्हणून मी काही करत नाही, काही बोलत नाही याला. नाहीतर एवढा संपवला असता याला. मणी, हा या घरात राहतो म्हणून या घरातही राहू वाटत नाही मला. मला सहनच होत नाही आता. मणी, 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 शांत हो. तू बस इथे, बस इथे. काय करायला चालला होतास मणी? तुला जेवढा राग आहे ना तेवढाच राग माझ्या आतमध्ये पण आहे. पण आपले हात दगडाखाली आहेत मणी. आपल्याला सुजितची गरज आहे. बाळाला उद्या प्लेटलेट्स लागल्या तर कोण देणार? हाच देणार ना. आपल्याला सहन करण्यापलीकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. यापुढे तुझ्या डोक्यात असा विचार आला ना तर स्वानंदी आणि बाळाचा विचार कर. पुरुष म्हणून नाही, बाप म्हणून. मला सुद्धा सुजीतचा प्रचंड राग येतो. त्याला बघितलं ना असं वाटतं काहीतरी घ्यावं, त्याचं डोकं फोडावं. कारण या निर्लज्ज माणसाला या जगात जगण्याचा अधिकारच नाहीये. स्वानंदीच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी आपलं तोंड बंद केलंय. मला माहिती तो किती नीच माणूस आहे, पण मी सगळं सहन करतेय. मनाला आवर घातलाय. स्वानंदी आणि बाळाचा विचार करू. विचार कर म्हणे, आज तुझ्या डोक्यात जो विचार आला तो जर का तू अंमलात आणला असता तर काय झालं असतं रे? तुरुंगात गेला असतास तू. आणि बाळाचं आणि स्वानंदीचं काय झालं असतं? आयुष्य त्यांचं एकाकी पडलं असतं. जगणं कठीण झालं असतं त्यांचं. नाही म्हणी, नाही. विचार कर म्हणे, तुम्ही दोघांनी स्वप्न पाहिलं एका सुंदर आयुष्याचं. त्या स्वप्नाची माती झाली असती. शांत हो, अजिबात राग करू नकोस. प्रत्येक माणसाचे दिवस येतात, प्रत्येकाचे दिवस येतात. हास्याचे दिवस आहेत. उद्या आपले दिवस येतील, विश्वास ठेव. म्हणे मला वचन दे, तू यापुढे पुन्हा कधीही असा विचार करणार नाही. फक्त स्वानंदी आणि बाळाचा विचार करणार. मी वचन देतो.